महाराष्ट्राच्या राजकारणात चुलत्या पुतण्यांचं समीकरण हे काही नवीन नाही आहे. अनेक अशा जोड्या महाराष्ट्राच्या राजकारणात होऊन गेल्या, ज्यांचा ठसा राजकीय वर्तुळात आजही चर्चेत असतो. आजही त्यांच्याबद्दल बोललं जात असतं. आजही त्यांच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी समाज माध्यमावर ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात, वाचायला मिळतात. पण आता अशा सगळ्या राजकारणाचा अभ्यास करत असताना सध्याच्या राजकीय परिस्थितीत पुन्हा एकदा नवीन अशी एक जोडी पुढे येताना दिसतीये. ती जोडी आगामी काळातलं राजकारण पूर्णपणे बदलू शकते. ही जोडी महाराष्ट्राच्या राजकारणात थैमान घालू शकते, असे संकेत सध्या पाहायला मिळत आहेत. अर्थात ही थोडीशी अनपेक्षित जोडी आहे. ते चुलते पुतणे आहेत. त्यांच्यातलं राजकारण कसं आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. पण गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात, विधिमंडळात, वेगवेगळ्या विचारमंचांवर ज्या पद्धतीनं हे दोघं व्यक्त होत आहेत, त्यांची जी काही भूमिका आहे, आपली भूमिका मांडण्याचं जी काही त्यांची शैली आहे, हे पाहत असताना काहीतरी वेगळं घडतंय, काहीतरी वेगळं ठरवलं जातं आहे. आणि आता त्यांची प्लॅनिंग पक्की झालेली असावी कदाचित, आणि त्याच प्लॅनिंगच्या आधारावर इथून पुढचा राजकीय प्रवास ही जोडी वेगळ्या धाटणीनं करू शकते, असंही बोललं जातं आहे. अर्थातच तुमच्या लक्षात आलं असेल, मी बोलतोय आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल. ही जी जोडी आहे, या जोडीनं आपला गिअर बदलला, आणि गिअर बदलल्यानंतरची जी काही प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उतरली आहे, ती पाहायला मिळत आहे. ती सगळी प्रतिक्रिया कदाचित आगामी काळातलं सगळं राजकारण बदलण्याची तयारी असावी, अशीही शक्यता निर्माण होती आहे. नेमकं काय घडतंय, काय घडलंय, नेमकं काय ठरतंय आणि काय ठरू शकतं, या सगळ्या संदर्भात विशेष म्हणजे त्यांनी जो गिअर चेंज केला आहे तो कसा केला आहे, काय ठरलं आहे, आणि तो केल्यानंतर काय बदल होईल, त्यांनी कोणती दुखतीनस पकडली, या सगळ्या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया. नमस्कार, मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोल बिंदास्त. आता जेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा विषय निघतो, तेव्हा ठाकरे हे नाव पुढे येतं. सर पवार असेल, ठाकरे असेल, देशमुख, चव्हाण, ही जी काही नावं आहेत, आंबेडकर, ही जी काही नावं आहेत ती महाराष्ट्रातल्या राजकारणात नेहमीच केंद्रस्थानी राहिली आहेत. त्यातल्या त्यात ठाकरे कुटुंबीय कधीही वेगळं पाहता येणार नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे ब्रँड हा नेहमीच वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिला जातो. त्याच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनातून जनता पाहत असते, आणि त्यांचं जे स्थान आहे राजकारणातलं, तेही त्यांनी आतापर्यंत एक वैशिष्ट्यपूर्ण त्यांनी ठेवलेलं आहे. आता हे सगळं बोलत असताना गेल्या काही वर्षांपासूनची जर गोष्ट आपण पाहिली, अर्थात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना यांच्यातले जे काही मतभेद आहेत, ते आता गेल्या काही दिवसांपासून जवळपास मिटलेले आहेत, असं बाहेरून तरी दिसतं आहे. अर्थात आतले समीकरण वेगळे असू शकतील, पण त्यांचा जो काही एकोपा गेल्या काही महिन्यांपासून, विशेष म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीपासून जो बदललेला पाहायला मिळाला, तो एक सकारात्मक राजकारणाचा बिंदू ठरू शकतो. दोघांचीही शैली किंवा दोघांवर झालेल्या टीकांना, म्हणजे दोन्ही पक्षांवर झालेल्या टीकांना ज्या पद्धतीनं दोन्ही भावंडांनी उत्तर दिलं आहे, त्यांच्या मुलांनी उत्तर दिलं आहे, ते पाहता ही जोडी किंवा ही साखळी कुठपर्यंत टिकेल, याबाबत वेगवेगळ्या शक्यता, तर्क वर्तवले जात होते. पण आता जेव्हा पाऊस झाल्यानंतर जे काही महाराष्ट्रात मोठमोठ्या कामांचं कौतुक सांगितलं जात होतं, ते मोठमोठे कामं जसे ढासळायला लागले, त्यानंतर जी विधिमंडळात देवेंद्र फडणवीस यांनी भाषेचा वापर केला, हिंदीचा वापर केला, हिंदीमध्ये जे काही शब्द वापरले, या सगळ्यांचे तर्क जर आपण काढले तर निश्चित स्वरूपात त्यांचा तो राग होता, असंतोष होता, की मनातला एक वेगळाच गोंधळ होता. त्याची कारणंही आपण कालच्या व्हिडिओत सांगितली, की त्यांच्याच पक्षातले काही नेते, केंद्राचा एक वेगळा प्लॅन, शिंदे आणि पवार यांची बैठक, हे सगळ्यामुळे ते बोलले असावेत कदाचित. पण याचे जे काही परिणाम आहेत ते निश्चित स्वरूपात पडणार होते, आणि तसेच परिणाम आपण बघितले. त्यानंतर 2 गोष्टी व्हायरल व्हायला लागल्या. एक म्हणजे आदित्य ठाकरे यांनी विधिमंडळात ज्या पद्धतीनं आपलं वक्तव्य किंवा आपल्याला प्रेझेंट केलं स्वतःला, शिवसेनेचा खरा चेहरा काय होता किंवा शिवसेनेचा खरा शिवसैनिक काय असतो, अशा चर्चा पुन्हा सुरू व्हायला लागल्या. कारण तोच आक्रोश, तीच धमक, तोच उच्चार, शब्दांचा उच्चार, हे सगळे त्या गोष्टी
आदित्य ठाकरेंमध्ये पाहायला मिळाल्या आणि त्यांनी ज्या पद्धतीनं उत्तर दिलं ते पाहता त्यांनी गिअर चेंज केला आहे असं सरळ सरळ दिसतंय. दुसरीकडे अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की हे सगळं घडल्यानंतर एका विचारमंचावर राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचा चांगला समाचार घेतला आहे. त्यात देवेंद्र फडणवीस यांनी कसं बोललं पाहिजे आणि त्यांनी जे बोललं त्याचे अर्थ काय होतात, त्यांनी हिंदीत बोललं तर त्याच्या पाठीमागचा अर्थ काय, हिंदीत बोलण्या पाठीमागं म्हणजे महाराष्ट्राचं विधिमंडळ, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हिंदीत बोलतो, काही विशिष्ट वाक्य हे कदाचित त्यांच्याच पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांसाठी होतं का, असे वेगवेगळे संकेत त्याच्यातून त्यांनी दिलेत. पण आता बघा, इथं विधिमंडळात आदित्य ठाकरे बोलत आहेत, तिथं राम मंदिराचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राम मंदिरात जी चोरी झाली त्याच्यावरही ते बोललेत की राम मंदिरामध्ये ज्यांनी लूट केली त्यांनी आम्हाला असं बोलू नये, अशा संदर्भातलं त्यांनी वक्तव्य केलं. त्यानंतर राज ठाकरे यांनीही ही गोष्ट अंडरलाईन केली की जी चोरी झाली त्या संदर्भात बोललं गेलं पाहिजे आणि भारतीय जनता पक्ष कसं नरेटिव्ह सेट करते, केंद्रात काही चुकीचं घडलं तिथं बोललं तर देशद्रोही म्हणतात आणि महाराष्ट्रात आता महाराष्ट्राचं नाव पुढं करून हे वेगवेगळे डाव खेळत आहेत. त्यामध्ये राम मंदिर हाही मुद्दा त्यांनी काढला. या सगळ्यामध्ये जे काही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाने आता नवीन मोहीम हाती घेतलेली आहे, हिंदू ही संकल्पना समोर ठेवून, राम ही संकल्पना समोर ठेवून, ती पाहता तेव्हाच त्यांनी गिअर चेंज केला आहे असं दिसत होतं. पण आता फक्त उद्धव ठाकरे यांनी गिअर चेंज नाही केला आहे. आता बघा, उद्धव ठाकरे हे बॅक फुटला जात आहेत हळूहळू आणि त्याच्यानंतर आदित्य ठाकरे हे फ्रंट फुटला येत आहे आणि फ्रंट फुटला येत असतानाच शिवसेनेचा जो मूळ चेहरा आहे, जो मूळ गाभा आहे, जी काय म्हणता येईल त्याला, जी मूळ भावना जी असते त्या भावनेचा चेहरा घेऊन ते पुढे येत आहेत आणि त्याला मोठा पाठिंबा भेटणार आहे. सोशल मीडियावर त्यांची ती क्लिप व्हायरल व्हायला लागली आहे आणि यासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनीही त्याच पद्धतीनं आपले डाव टाकलेत आणि त्याच पद्धतीनं डाव टाकल्यामुळं त्यांच्याही गोष्टी, त्यांच्याही क्लिप्स वेगवेगळ्या ठिकाणी व्हायरल होत आहेत. आता ही जी जोडी आहे ही दोघंही जर आपण पाहिले तर ॲग्रेसिव्ह आहेत. ॲग्रेसिव्ह असतानाच दोघांच्याकडेही एक व्हिजन आहे. महाराष्ट्राकडचं त्यांच्याकडे ब्लूप्रिंट आहे. पर्यावरणासंदर्भातले त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत. फक्त ते वरवरचं बोलत नाही तर त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे असं त्यांनी अनेकदा आपल्याला दाखवून दिलेलं आहे. राज ठाकरेंनी तर ब्लूप्रिंटच जाहीर केली होती. त्यामुळे महाराष्ट्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन फक्त भावनिक न ठेवता प्रॅक्टिकली व्यवहारी वाटेल असंही त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे ठाकरे बाणा पहिल्यापासूनच आहे. म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची तुलना होत असताना अनेक जण असं म्हणत होते की राज ठाकरे हेच बाळासाहेबांचे खरे वारसदार आहेत, कारण तो ब्रँड त्यांनी जिवंत ठेवला आहे. तोच ब्रँड आता आदित्य ठाकरेही घेत आहेत, तोच ब्रँड राज ठाकरेही घेत आहेत. उद्धव ठाकरे हळूहळू बॅकफुटला जाऊन त्यांच्या मुलाला पुढे आणताय आणि ही चुलत्या पुतण्याची जोडी कदाचित आगामी काळात वेगळ्या प्लॅनिंगनं पुढे येऊ शकते असं दिसतंय. खरोखरच या दोन गोष्टी, त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे हे जर आपण जोडून पाहिले तर आगामी काळात हे समीकरण पुढे येऊ शकतं का? या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? कॉमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.